हातामध्ये कुणाची सत्ता यायला नको, बघा कसा डाव टाकतो। जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मास्टर प्लॅन तयार केलाय। 29 ऑगस्टला मी डाव टाकणार असं मनोज जरांगे म्हणाले। महायुती महाविकास आघाडीचे उमेदवार पाडायचे आणि आपले उमेदवार द्यायचे असं जरांगे यांनी म्हटलंय। सत्ता जनतेच्या हातामध्ये ठेवायची असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे। महायुतीचे 7-8, महाविकास आघाडीचे 7-8, काँग्रेसचे 7-8, भाजपचे 7-8, सगळ्या पक्षाचे, मग अशी शिवसेनेचे 7-8। जेव्हा आपला नायक लागला त्याला चल बाहेर होय, ही पारडा की ही इकडे लोटायचं, इकडून इकडं, मग लोटालोटी मराठ्यांच्या हातात आणायची। पर्याय नाही, मी सांगतो ही चेष्टा नाही, आपल्याला हेच करावं लागेल आणि आपले बी ठराविक द्यावं लागणार आहे। मग आपले बी ठराविक द्यायचे आणि तेच निवडून बाहेर काढायचे। हां, मग त्याच्यात धनगरांचे काय द्यायचे, मराठ्यांचे काय द्यायचे आणि ते बाहेर काढायचे। म्हणजे शेवटी पावर जनतेच्या हातात ठेवायची, कोणाला सत्ता नाही आणता आली पाहिजे। पण मी सगळं उघड करत नाही, सत्ता कोणालाच नाही आणता आली पाहिजे हे आत्ता उघड नाही करीत आता। हां, ही पेस्ट होतं आता मध्ये, कशी नाही आली पाहिजे पावर। शेवटी मराठा, धनगर, 12 बलुतेदार, मुस्लिम, दलितांच्या हातात राहिली पाहिजे। बघा आता कसा डाव टाकतो मी 29 ऑगस्टला।